नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, 10 जानेवारीला सभापती राहुल नार्वेकर यांनी एक प्रचंड मोठा भूकंप व्हावा अशा पद्धतीचा निकाल दिला. आमदार अपात्रता प्रकरणी त्यांनी दिलेला जो निकाल आहे, हा निकाल या निकालामुळं संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. कुठं काय होईल आणि आपल्यावर हा निकाल लागू पडेल का वगैरे अनेक जणांच्या मनात ही धाकधूक निर्माण झाली. कायदेशीर बाजू त्या निकालाची तपासण्यामध्ये अनेक वकील रात्रंदिवस ह्या समाज माध्यमावरती, सोशल मीडियावरती येत आहेत किंवा प्रिंट मीडियावरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालामुळे. खरं तर हा भूकंप होणार असा आधीच काही जणांनी सांगितलं होतं. तर या निकालाचे आपण कायदेशीर बाजू आता सर्वांनी मांडलेली आहे. काही कायदे तज्ञ या संदर्भात सातत्यानं माध्यमासमोर येऊन ह्या आपली कायदेशीर बाजू जी आहे ही मांडायचा प्रयत्न करत आहे. पण याच्या पलीकडे राजकारण कसं असेल आणि राजकारणात काय नेमकं घडेल ही बाजू मी या ठिकाणी मांडणार आहे. हे घेत असताना की या निकालाच्या पडद्या पाठीमागं कायदेशीर जशा बाजू होत्या तशा पडद्या पाठीमागं राजकीय हालचाली काय होत्या आणि राजकीय उद्दिष्ट काय होतं, या निकालानं कुणाच्या मनात ओकळ्या फुटायला लागल्या, आनंदाचं भरतं कुणाला आलं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणणार आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष किंवा त्यांनी शिवसेना स्थापन केली. आपल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना या शिवसेनेचे प्रमुख पद दिलं आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्याकडे आली. 2019च्या काही आपण एक्स्ट्रॅक्ट घेतो. 2019च्या निकालानंतर, विधानसभेच्या निकालानंतर, की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी दोघे जण एकत्रित ह्या विधानसभेला गेलेले होते, त्यावेळेला त्यांच्यामध्ये असं ठरलं होतं की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं. तर उद्धव ठाकरेंच्या मताप्रमाणे की आम्ही प्रथम 2.5 वर्ष घेणार होतो आणि हे आपल्याला आज डावलतायत. या एका याच्यातून की त्यांनी वेगळी चूल मांडली आणि शरद पवारांनी ही संधी साधली आणि 3 पक्षांचं म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षाचं गठबंधन असणारं असं नवीन सरकार शरद पवारांनी या राज्याने निर्माण केलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं. या ज्या घटना घडल्या याचा खरा त्रास कुणाला झाला असेल? तुम्हा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. दररोज सांगायचे आज मंत्रिमंडळ पडते, उद्या मंत्रिमंडळ पडते, उद्या असं होतंय तसं होतंय. कुणाला त्रास झाला असेल? तर खरा त्रास झाला तो उद्धव ठाकरेंना. हा खरा त्रास झाला तो देवेंद्र फडणवीस यांना. 105 आमदार असून सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री पदापर्यंत जाता येत नाही आणि शरद पवारांनी या 3 पक्षाची मोठ बांधली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. याचा प्रचंड राग किंवा एक वैफल्य त्यांच्या मनामध्ये आला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यातून काही करून हे सरकार घालवायचंच या इराद्यानंच ते बाहेर पडले. घटनाही तशाच घडत गेल्या. गंमत बघा, 21 जून 2022 किंवा 22 तारीख या तारखेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एक फार मोठा गट, सुमारे 46 आमदार शिवसेनेतून बाहेर पडला. आता ही बाहेर पडद्या पुढची घटना, पडद्यापाठीमागं काय झालं हे त्यावेळेला पेपर मधून येत होतं, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून येत होतं. त्यावेळेला असं आम्ही बातमी वाचली होती की यासाठीच्या आमच्या तयारी ही अनेक दिवस आधी चालू होती. एकनाथ शिंदेनी जाहीर केलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी आमच्या रात्रीच्या बैठका व्हायच्या. एक अशीही बातमी आली की
आपण ज्ञात स्रोतापेक्षा जास्त पैसे जमा केलेले आहेत आणि जर आम्ही सांगत तसं जर तुम्ही ऐकलं नाही आणि शिवसेनेतून बाहेर पडलं नाही तर ईडीला तोंड द्यावं लागेल आणि जेलची हवा खायला लागेल, अशा पद्धतीची धमकीही त्यांना दिली. शेवटी ईडीचा उतारा पडला आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची 2 शकलं करण्यात आली. त्याच्यामध्ये एक उद्धव ठाकरेंचा की ज्यांचे ते वारस आहेत उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा एकनाथ शिंदेचा. देवेंद्र फडणवीस साहेब खुश झाले. कोणत्याही माध्यमातून आता आपण काय केलं, ईडीच्या माध्यमातून असू दे किंवा काही पण असू देत, पण ते समाज माध्यमासमोर बोलत असताना हे स्वतःहून त्यांनी शिवसेना सोडली अशा पद्धतीनं हे जाहीर केलं. पण देवेंद्र फडणवीस मनातून फार खुश झाले, आता आपण मुख्यमंत्री होणार. पण दिल्लीला ज्या वेळेला गेले आणि ही सगळी जे 46 माणसं ही घेऊन गेली, आता बहुमत सिद्ध झालं होतं आणि या बहुमताप्रमाणे आपण आता मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीने आनंदात असतानाच वरने पुन्हा बॉम्ब टाकण्यात आला आणि देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं. तीही घटना यांनी मान्य केली. आता हे करत असताना त्यांनी या शिवसेनेची इतकी वाताहत करून टाकली की मुख्य निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना बहाल करून टाकलं. आता प्रश्न कसा होता, शिवसेना ही एकनाथ शिंदेची झाली होती आणि हा स्वतंत्र गट होता. जाणीवपूर्वक फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेचा गट इतर पक्षामध्ये विलीन केला नाही. शेड्यूल 10 घटना काय सांगताय, जर एखादा गट फुटला एखाद्या पक्षातून तर मूळ राजकीय पक्षातून बाहेर पडलेला हा जो गट असेल हा संख्येनं किती असेल, विधिमंडळात तो जरी स्वतंत्र गट म्हणून जरी मान्यता द्यायचा प्रयत्न केला तरी तो संख्येने किती जरी असला तरी शेड्यूल 10 खाली म्हणजे आमदार अपात्रता प्रकरणी ते सगळे आमदार अपात्र ठरतात. प्रोव्हाइडेड एक त्याला अट अशी होती, त्यांचं इतर पक्षात विलीन जर झालं तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. पण इथं जाणीवपूर्वक फडणवीस साहेबांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला. त्याला अनेक कारण आहेत आणि या वेगळ्या गटाला त्यांनी नंतर कायद्यात रूपांतर करून त्यांनी अशा पद्धतीनं चाली अशा काही खेळल्या की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नसून शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे याच्यावरती शिक्कामोर्तब करून घेतला. कलम 10 खाली आमदार अपात्रता कायद्याखाली एकनाथ शिंदेचा गट फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम मध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं की या सगळ्यांना आमदार अपात्रता कायद्याखाली अपात्र करा. सगळीकडे गजब उडाला. सगळ्यांना असं वाटत होतं की आता एकनाथ शिंदेचा गट, म्हणून ते नेहमी म्हणायचे बेकायदेशीर राज्य आहे, कायदेशीर नाही आहे, आता हे कोणत्याही क्षणी कोसळणार असं वाटत असताना सुप्रीम कोर्टाने आपली बाजू अत्यंत म्हणजे संयमानं पाळत असताना त्यांनी सांगितलं, अशी काही निरीक्षणं नोंदवली आणि त्यांनी सांगितलं की हा जो निर्णय आहे हा विधानसभेचे सभापती यांनी द्यायचा निर्णय आहे. त्यांच्या हक्कामध्ये अधिकारामध्ये आपण ढवळाढवळ केल्याचं करू, त्यामुळे याचा निर्णय आम्ही देणार नाही, तर हा निर्णय संबंधित सभापती. चेंडू नार्वेकरांच्या कोर्टात आला. फडणवीस साहेबांच्या मनाप्रमाणे घडले. नार्वेकर हे भाजपचे आमदार होते, कुलाबा मतदारसंघातून निवडून आलेले आणि त्यांनाही आपलं उत्कर्ष करून घ्यायचा होता. कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपचे एक युजफुल अत्यंत महत्वाचे हुकमी पान काय भाजप सांगेल त्या पद्धतीने काम करणारे हे सिद्ध करायचंच होतं. त्यांनाही सिद्ध करण्याची संधीच्या शोधात होते आणि बरोबर त्यावेळेला आमदार अपात्रता कायद्याचं सुप्रीम कोर्टानं अधिकार हे सभापती राहुल नार्वेकरांच्याकडे पाठवले. आता मुख्य सल जी होती ती सल काय होती, एक तर उद्धव ठाकरे
आणि शिवसेना ही देवेंद्र फडणवीसांना नकोच होती. हा मूळ त्यांना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे त्यांचं ऐकत नाहीत म्हणून ते नकोच होते. आणि हिंदुत्ववादी मतामध्ये फूट नको म्हणून दुसरा हिंदुत्ववादी पक्ष पण त्यांना नको होता. या पार्श्वभूमीवर ही आलेली चालून आलेली संधी फडणवीस साहेब सोडतील तर कसले नेते. त्यांनीही शेड्यूल 10 खाली असा काही निकाल दिला. सगळ्या कायदे तज्ञांनी अशा पद्धतीनं मांडणी केलेली होती की असं घडेल तसं घडेल, असं निर्णय देताच येणार नाही, तसा निर्णय देताच येणार नाही. मूळ कलम 10 आणि कोणचा पक्ष हा कायदेशीर राजकीय पक्ष होईल त्याच्यामध्ये कलम 10चा अर्थ अत्यंत सोयीनुसार आणि वेगळ्या पद्धतीने लावण्यात आला. तशा पद्धतीचे वकील त्यांना मिळाले आणि निकाल असा दिला. जी शिवसेना जे बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये दिलेली होती, त्याचं त्यांना प्रमुख केलेलं होतं, ती शिवसेना या कायद्यान्वये कलम 10 अन्वये आमदार अपात्र तर केलेच नाही तर ती शिवसेना ही एकनाथ शिंदेना देऊन टाकली. दुसरी गोष्ट अशी महत्वाची, काय सांगितलेलं होतं सुप्रीम कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदवून खाली काय पाठवलेलं होतं की जर तुम्ही निर्णय घेत असताना 2 गोष्टी का महत्वाच्या लक्षात ठेवा. ती म्हणजे हा जो व्हीप आहे हा भरत गोगावले हा व्हीप जो आहे एकनाथ शिंदेचा तो अपात्र आहे, बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीचं निरीक्षण आधीच नोंदवलेलं. असं असताना सुद्धा तो सुद्धा कायदेशीर ठरवण्यात आला. आणि विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष हा बलवान असतो, तोच मूळ असतो, अशा पद्धतीचं निरीक्षण जे सुप्रीम कोर्टाने दिलेलं ते सुद्धा कायद्याच्या ह्याच्यावरती त्यांनी उडवून टाकलं आणि निर्णय असा दिला, पक्ष एकनाथ शिंदेना दिला. त्यांचा भरत गोगावले हा जो व्हीप होता तो कायदेशीर ठरला आणि तिसऱ्या कोणत्याही बाजूचा एकही आमदार अपात्र ठरवला नाही. खरं तर आमदार अपात्र करावेत यासाठी झालेल्या या याचिकेचा निकाल आमदार अपात्र तर झालेच नाहीत पण पूर्णतः राजकीय झाला असं सगळ्या कायदे तज्ञांचं मत आहे. जय फडणवीस साहेब. काय म्हणणार, आमच्या गावातला आमच्या शहरात एक 10वीला शिकवणारा एक शिक्षक आहे. त्याच्याशी बोलत असताना त्याने या कायद्याच्या या निर्णयाविषयी अत्यंत चांगली अशी प्रतिक्रिया दिली. तो काय म्हटले, शिवसेना कोणाची हे या नार्वेकर साहेबांनी सांगितलं असेल पण मूळ शिवसेना हे कुणाची हे आमच्या 10वी ढच्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा सांगू शकेल की शिवसेना ठाकरेची. पण कायद्यापुढं काही चालत नाही आणि नार्वेकरांनी ही शिवसेना एकनाथ शिंदेना देऊन टाकली. सगळ्यात महत्वाचं काय झालं बघा, मी तुम्हाला गंमत सांगतो. आता मात्र खऱ्या अर्थानं आनंदाच्या उकळ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांना फुटल्या. त्यांच्या मनाविरोध होतं. त्यांना उद्धव ठाकरेंच्या वागण्याचं अजिबात त्यांना आवडलेलं होती. त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांच्यामुळे गेलेलं होतं. त्यांना प्रचंड राग होता आणि अशा पद्धतीत आपण शिवसेना तहस नहस करत आली म्हणजे त्याचं नामोनिशाण मिटवण्याकडे त्यांनी हे केलं. अतिशय मनातून खुशी होती, फक्त ती चेहऱ्यावर दिसत नव्हती. भारतीय जनता पक्ष ह्या निकालानं फार मोठा खुश झाला. पण त्यातही आणखी एक त्या निकालाचं वैशिष्ट्य असं की दोन्ही पार्टीकडील दोन्ही गटाकडील, आता शिवसेना एकच, की दोन्ही गटाकडील कुठल्याही आमदाराला त्याने अपात्र केले नाही. गंमत बघा, असं करता येईल का? सगळे राजकीय तज्ञ आणि सगळे राजकीय हे सांगतात की असं करताच येत नाही, अपवाद अर्थात आहेतच. पण इथं एक मेघ आहे, लक्षात घ्या. या न्यायालयीन निकालाची या लवाद म्हणून नार्वेकरांनी दिलेल्या निकालामध्ये एक मेघ अशी होती की भरत गोगावले यांना पात्र व्हीप म्हणून पात्र ठरवल्यामुळं आणि कायदेशीर ठरवल्यामुळं त्यांना उद्या शिवसेना आता एकच आहे. उद्धव ठाकरेंचे आमदार हे उद्धव ठाकरेंचे राहिले नाही, ते सगळे शिवसेनेचे. आणि जर शिवसेनेनं उद्या व्हीप काढला, एकनाथ शिंदेच्या व्हीपनं म्हणजे भरत गोगावलेने जर व्हीप काढला की उपस्थित राहून अमुक अमुक या कामकाजा अमुक या पद्धतीच्या जर डायरेक्शन दिल्या आणि त्या जर उद्या या
म्हणजे ठाकरेंच्या आमदारांनी जर गटातल्या आमदारांनी जर पाळल्या नाहीत तर ते आपोआप अपात्र होणार. म्हणजे ही जी मेक आहे ही मेक त्यांच्या लगेच लक्षात येईल. म्हणून म्हटलं की एक पिक्चर होता बघा, मोगॅम्बो खुश हो असा एक डायलॉग होता. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस खुश हुआ, आनंद झाला. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी साध्य केलेलं होतं. आणखी एक गोष्ट याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट साध्य केलेली आहे. ती गोष्ट अशी, ज्या आता या निकालानं एनसीपीच्या मनामध्ये धाकधूक वाढलेली आहे. अरे अशा पद्धतीचा निकाल, याच लाईन्स वरती आपल्यातला सुद्धा गट एक फुटलेला आहे, तो अजितदादाच्या याच्यावरती. आणि मग कदाचित याच पद्धतीचा निकाल किंवा हाच निकाल आपल्यालाही लागू करतात की काय, का नाही करणार. चंद्रशेखर बावनकुळे जे की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हा होण्याची शक्यताच आहे. भुजबळ तर म्हणाले आमचा व्हीप सुद्धा योग्य आहे. म्हणजे ज्या शरद पवार गटाविरोधात की भारतीय जनता पार्टीचं आयुष्यभर वाटचाल आहे, जे शरद पवार यांना राजकीय शह देत कायम आलेले आहेत, 50-60 वर्षाचं आपलं राजकीय याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मतानुसारच वाटचाल केलेली आहे, की त्यांना शह द्यायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं 100 वेळा केला, कित्येक वेळा केला, पण ते यशस्वी ठरले नव्हते. आता मात्र या बाबतीत हे यश आलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी जे मोदी तंत्र आहे, जे भारतीय जनता पार्टीचं तंत्र आहे, त्या तंत्रानुसार राष्ट्रवादीला हात घातला. काय केलं बघा, पहिला राष्ट्रवादीवरती आरोप केले. अर्थात 2 गोष्टीमध्ये ते यशस्वी ठरले. एक, शरद पवारवरती त्यांनी ईडीची तक्रार करायला गेले. शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयाच्या दिशेनं चालत निघालेलं बघितलं. सगळा गजब उडाला. पळतीबुई थोडी झाली. माघार घ्या साहेब, तुमचा काही संबंध नाही म्हणायची पाळी आली. दुसरा, त्याने असाच प्रयत्न केला जयंत पाटलांच्या वरती. जयंत पाटलांच्या बाबतीत ते काही फारसं करू शकले नाही. त्यांच्या नातलगांच्या वरती सुद्धा ईडीच्या धाडी टाकायचा प्रयत्न केला, पण त्यालाही फारसं यश आलं नाही. पण तिसरी महत्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे स्वतः पुतण्या शरद पवार साहेबांचा अजितदादा पवार, एक मोठं राष्ट्रवादीतलं प्रस्थ, यांना त्यांनी ईडीची भीती घातली. कशी घातली बघा, आदल्या दिवशी 1-2 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हटले की राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जवळपास 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत काढणार. खाली ईडीची भीती दाखवायला माणसं होतीच. त्याने अजितदादाला सांगितलं सिंचन घोटाळा, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा, याच्यामध्ये तुमच्या नावावर भरपूर मोठा भ्रष्टाचार आहे आणि आता तुम्हाला ईडी अंतर्गत जेलला जावं लागेल. तात्काळ काहीच दिवसामध्ये की शरद पवारांचे हे पुतणे अजित पवार भारतीय जनता पार्टीला शरण गेले आणि राष्ट्रवादी त्यांनी स्वतःहून फोडली. त्या राष्ट्रवादीतले चक्क 40 आमदार त्यांनी फोडले आणि तेवढे आपल्या बरोबर घेऊन हे भाजपमध्ये झाले. आता भाजपमध्ये ते विलीन नाही झाले. या ठिकाणी सुद्धा बरेच आमदार हे ईडीच्या भीतीपोटी गेले. ईडीच्या भीतीपोटी म्हणजे काय की ज्ञात स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता जपवलेली आहे असे आमदार. काही अजित पवारांच्या प्रेमाखातर गेले. काही मिळतंय किंवा मिळेल, मग एक ती सत्ता मिळेल किंवा पैसे मिळतील अशामुळे गेले असतील. पण एक मोठा गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आनंदाचं जे चक्र होतं ते चक्र भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना उकळ्या फुटायला लागल्या. सर्वाधिक आनंद हा देवेंद्र फडणवीस यांना झाला की आपल्याला जे आतापर्यंत जे आवरले नाहीत ते शरद पवार, आज आपण कोणत्याही का मार्गाने असे नका पण त्यांना आपण शह द्यायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यात जास्त आनंद त्यांना कोणत्या गोष्टीचा असेल तर ती महत्वाची गोष्ट सांगतो की या बहुजन समाजामध्ये त्यांच्यात लढाई लावण्यात ते यशस्वी ठरले. आज शरद पवारच्या विरोधात अजितदादा पवारच आरोप करू लागले. जर भारतीय जनता पार्टीतला एखाद्या व्यक्ती जर का शरद पवारवरती आरोप करू लागली तर त्याला फारसी वेटेज असायचं नाही. पण अजितदादा ज्या वेळेला काकांच्या विरोधात आरोप करू लागले त्यावेळेला बाकी
हा म्हणजे थोडंसं हा राष्ट्रवादी पक्ष आहे तो घाईला आला असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा आनंद म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या वरती आरोप करतायत, दुसऱ्या बाजूला अजित दादा शरद पवारांच्या वरती आरोप करतायत. केवढ्या मोठी आनंदाची गोष्ट आहे, विचार करा. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस खुश झाले की शरद पवार विकलांग झाले, नाही म्हटलं तरी ठाकरे विकलांग झाले. त्यांचा एक प्रचंड मोठा कार्यकारी गट त्यांनी आपल्याकडे काढून घेतला आणि बेफामपणे, बेमालूमपणे, बेधडकपणे एकनाथ शिंदे त्यांच्यावरती आरोप करू लागले. ज्यांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे धाडसाचं होतं त्यांच्या विरोधात साधे साधे आमदार सुद्धा बोलू लागले. केवढी मोठी अचीवमेंट होती ही. तर यामुळं खरा आनंद जो आहे हा भारतीय जनता पार्टीला आणि त्यातल्या त्यात हा आनंद देवेंद्र फडणवीसांना झाला. आता गंमत बघा, आता या निकालावरती अर्थात राष्ट्रवादीचा निकाल अजून लागायचा आहे, पण बावनकुळेंनी सांगितल्याप्रमाणे तो त्याप्रमाणेच लागेल असं हे गृहीत धरून आपण थोडंसं मांडणी केलेली आहे. फडणवीसांना गुदगुल्या का झाल्या याचंही कारण आपण सांगितलं. तर त्यांचं जे टार्गेट होतं उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पूर्ण झालेलं होतं. आणि त्यातही महत्वाचं काय होतं, शिंदे विरुद्ध ठाकरे आणि अजितदादा पवार विरुद्ध शरद पवार अशा पद्धतीच्या लागलेल्या लढाया ज्या आहेत हे अतिशय मनोरंजक असं त्यांना वाटत होतं. नार्वेकर या नार्वेकरांचा हातोडा या दोन्हीही पहिल्या पक्षावर पडला, दुसऱ्या पक्षावरही पडण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट मला अशी म्हणायची आहे किंवा या ठिकाणी ती उरतेच, सहानुभूतीची लाट कोणाला मिळेल, एकनाथ शिंदेला का अजित पवारांना? खरं तर याचं उत्तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी ते सांगायला पाहिजे असं नाही. आणि एवढं सगळं करून देवेंद्र फडणवीसांना उद्या समजा, मी समजा म्हणतोय, शक्यता व्यक्त करतोय, भारतीय जनता पार्टीला 145 सीट्स मिळाल्या तर त्याचं श्रेय फडणवीसांना देऊन त्यांना मुख्यमंत्री करतील, हा एक प्रश्नच राहिलेला आहे. मित्रो, माझी आजची मांडणी कशी वाटली हेही कळवा आणि माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.